नमस्कार. आपण पत्रिकेत निर्माण होणाऱ्या संतान योगाविषयी माहिती घेतोय. तर आपल्या पत्रिकेत गुरुग्रहापासून गुरुग्रहापासून 1, 2, 3, 5, 7, 9 आणि 11 या स्थानामध्ये गुरुग्रहापासून पुढे, गुरुपासून पहिल्या घरात, दुसऱ्या घरात अशा स्थानामध्ये जर सूर्य किंवा मंगळ ग्रह असेल तर 100% पुत्र संतान प्राप्ती योग निर्माण होतो. धरून चला आपला गुरु इथे आहे. आपण एक्झाम्पल घ्या. गुरुची प्लेसमेंट आपली पहिल्या घरात आहे. तुमच्या पत्रिकेत कुठेही गुरु असू शकतो. इथून पहिल्या घरात म्हणजे गुरुजी आहे तेच. इथं जर सूर्य किंवा मंगळ असेल, दिला असेल, प्लेसमेंट असेल मंगळाची, सूर्य आणि मंगळ असेल तर 100% आपल्याला पुत्र संतान हे मिळणार. किंवा 1, 2 दुसऱ्या घरामध्ये सूर्य किंवा मंगळ जर लिहिला असेल दुसऱ्या घरात तर आपल्याला आपल्या पत्रिकेत पुत्र संतान योग निर्माण झालेलं आहे. आपल्याला पुत्र संतान प्राप्ती होणार. त्याच पद्धतीने तिसऱ्या घरात 1, 2 तिसऱ्या घरात सूर्य मंगळाची प्लेसमेंट असेल, 4, 5 पाचव्या घरात सूर्य मंगळ प्लेसमेंट असेल, 6 सातव्या घरात सूर्य आणि मंगळ लिहिला असेल इथे आपल्या पत्रिकेत, किंवा एक असू दे, सूर्य असू दे किंवा मंगळ असू दे, सूर्य लिहिला आहे किंवा मंगळ लिहिले, कोणताही ह्या दोन्हीपैकी सूर्य किंवा मंगळ म्हणलेलं आहे. तर प्लेसमेंट असेल या ग्रहाची गुरुपासून 7व्या घरात सूर्य किंवा मंगळ असेल, पुत्र संतान प्राप्ती निर्माण होते. त्याच पद्धतीनं 8, 9व्या घरात सूर्य किंवा मंगळ असेल तरी आपल्याला पुत्र संतान प्राप्तीचा योग आपल्या पत्रिकेत निर्माण झालेला आहे.